हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धावीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओ सिरीज थ्रू आपण इंडियन पॉलिटी राज्यशास्त्र या विषयाच्या ट्रिक्स पाहणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. ट्रिक्सचा पर्पज काय असतो, ट्रिक्सचा उद्देश काय असतो? ट्रिक्सचा उद्देश असतो अभ्यास मजेदार बनविणे आणि दीर्घकाळ लक्षात राहणे. उदाहरणार्थ G7 देश आहेत, तर हे असे लक्षात राहिले नसते, कन्फ्यूज झालं असतं. परंतु त्याची ट्रिक समजा आपण लक्षात ठेवली, ज्यूस गर्लफ्रेंड, तर आपल्याला ते लक्षात राहून जातं. आता मी G7 देश कधीच विसरत नाही या ट्रिकमुळं. हे बघा इथं जपान, USA, इटली, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स हे असे 7 देश आहेत बघा. दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी ट्रिक महत्त्वाच्या आहेत. ट्रिक पाहण्या अगोदर आपण काय करूया, विदाऊट ट्रिक समजून घेऊया जो पण टॉपिक आहे तो, आणि त्यानंतर त्या टॉपिकची ट्रिक पाहूया. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ट्रिक समजणार नाही. तर आपला पॉलिटीचा लक्ष्मीकांत पुस्तकामध्ये पहिला चॅप्टर आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे कंपनी सत्ता. कंपनीची जी सत्ता होती ती 1773 ते 1858 या काळामध्ये होती, आणि क्राऊन राणीची सत्ता 1858 ते 1947 पासून, म्हणजे इथून कंपनीचं नियंत्रण हटलं. तर या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर आज आपण पाहणार आहोत 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आणि त्यासाठी ट्रिक, ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक. हा ॲक्ट महत्त्वाचा का आहे? कारण या ॲक्ट थ्रू काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण व नियमन ब्रिटिश गव्हर्नमेंटनं आणलं. या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं काहीही नियंत्रण नव्हतं. तसेच पहिल्यांदाच कंपनीचे राजकीय कार्य व प्रशासकीय कार्य या ॲक्टने वेगळे करण्यात आले, आणि या ॲक्टने केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. तर या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत यावर आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न येत असतात. तर हे आपल्याला बघायचं आहे आणि यावर ट्रिक पाहायची आहे. बंगालचे गव्हर्नर जे होते त्यांना बंगालचे गव्हर्नर जनरल असे नामकरण त्यांचं करण्यात आलं. पहिले गव्हर्नर जनरल जे होते बंगालचे ते होते वॉरेन हेस्टिंग्स. त्यानंतर या बंगालच्या गव्हर्नर जनरलला 4 सदस्यांची कार्यकारी परिषद मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली. आणि अगोदर मद्रास व बॉम्बे प्रांताचे जे गव्हर्नर होते ते स्वायत्त होते, परंतु या कायद्यानं मद्रास व बॉम्बे प्रांताचे जे गव्हर्नर होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली आणले गेले. तसेच या कायद्या थ्रू सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. कुठे झाली? कलकत्त्याला झाली, ज्यामध्ये 1 सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश असे एकूण 4 न्यायाधीश होते. तसेच या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणण्यात आले. निर्बंध कशावर आणण्यात आले? खाजगी व्यापार करण्यावर, भेटवस्तू स्वीकारण्यावर आणि लाच स्वीकारण्यावर. म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी होते ते खाजगी व्यापार करणार नाहीत, भेटवस्तू स्वीकारणार नाहीत आणि लाच घेणार नाहीत. तसेच कंपनीवर ब्रिटिश शासनाचे नियंत्रण पक्के करण्यात आले. हे कसं करण्यात आलं? तर संचालक मंडळ जे होता, आता कोणती कंपनी असते तर तिला डायरेक्टर असतात, संचालक असतात. उदाहरणार्थ समजा अंबानीची जिओ कंपनी आहे, तर जिओ कंपनीचे 2 लेकरं अनंत अंबानी, आकाश अंबानी हे डायरेक्टर असणार, म्हणजे संचालक मंडळामध्ये असणार, आणि स्वतः अनिल अंबानीसुद्धा यामध्ये असणार. तर अशी महत्त्वाची लोक या संचालक मंडळामध्ये असतात. तर ब्रिटिश शासनानं काय केलं, या संचालक मंडळाला भारतातील महसूल, नागरी व लष्करी प्रकरणांवर अहवाल द्यायला कंपल्सरी केलं. कोणाला द्यायचा अहवाल? तर ब्रिटिश शासनाला अहवाल द्यायचा. हे जे आहेत ना, महसूल, नागरी आणि लष्करी, हे महत्त्वाचे क्षेत्र आहेत, त्यामुळं ब्रिटिश शासनाचं नियंत्रण आपोआपच कंपनीवर पक्कं झालं. आता ट्रिक पाहूया. त्या ट्रिकमध्ये आपण एक स्टोरी घेणार आहेत, जी इमॅजिनरी स्टोरी आहे. आपल्या स्टोरीमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे ते कलकत्त्याला आहे, आणि याच्यामध्ये सरन्यायाधीश जो आहे तो अमर आहे,
आणि त्याचे 3 न्यायाधीश मित्र आहेत, ABC, अटल बिहारी चायवाली. आता ह्या अमरकडं आणि त्याच्या 3 मित्रांकडं एक मजेदार केस येते बघा. त्याच्यामध्ये बंगालचे गव्हर्नर असतात, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे अमरकडे आणि या 3 न्यायाधीशांकडं काही मागण्या करतात. त्याच्यामधली एक मागणी असते की त्यांना जनरलची पदवी पाहिजे असते, त्यांना 4 जण मदतीला पाहिजे असतात, उदाहरणार्थ DEFG, कारण ABC आपण इथं दिलेले आहेत. आणि तिसरी मागणी त्यांची आहे की बॉम्बेचे व मद्रासचे गव्हर्नर त्यांना नोकर म्हणून पाहिजे. तर सर्वोच्च न्यायालय जे कलकत्त्याला आहे ते नंतर विचारतं की अशा मागण्या का केल्यात तुम्ही, म्हणजे तुम्हाला जनरलची पदवी का पाहिजे. तर तेव्हा ते बंगालचे गव्हर्नर जे असतात ते म्हणतात की माझं लहानपणीपासून स्वप्न होतं की मला जनरलचा ड्रेस घालायचा आहे. जनरलच्या ड्रेसवरचे जे स्टार्स असतात ते मला खूप आवडतात, त्यामुळं मला जनरल पदवी पाहिजे. 4 जण मदतीला का पाहिजे, तर जनरल म्हणतात की मला खांदा पाहिजे मेल्यावर, त्यामुळं 4 जण मदतीला पाहिजे. नंतर सर्वोच्च न्यायालयातील ते अमर आणि त्याचे 3 मित्र विचारतात की बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत ते नोकर म्हणून का पाहिजे. तर तेव्हा हे जे बंगालचे गव्हर्नर आहेत ते सांगतात की आम्ही पत्त्याचा गेम खेळला होता, त्याच्यामध्ये मी हारलो होतो आणि त्यांनी काय केलं, हारल्यानंतर माझ्याकडून नोकरासारखं काम करून घेतलं, परंतु आता मला कळालं की त्यांनी चिटिंग केली होती आणि अशी चिटिंग केली असल्यामुळं आता मला ते दोघं नोकर म्हणून पाहिजे. तर अमर आणि हे ABC जे जज आहेत ते मान्य करतात, ठीक आहे बा तुमच्या आम्ही तिन्ही मागण्या मान्य करू, पण आमची सुद्धा एक अट आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कंपनी स्थापन करायची आहे आणि त्या कंपनीमध्ये 3 जणांचं संचालक मंडळ असेल, दगडू, धोंडू आणि खडकू. दगडू काय काम करणार, पैसा गोळा करण्याचं काम करणार. धोंडू काय करणार, नागरिकांचे प्रकरण हाताळणार, उदाहरणार्थ नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या ऐकून घेणार. आणि खडकू काय करणार, लष्कराचं नियोजन करणार. परंतु दगडूनं काय करायचं, हा जो पैसा गोळा केलेला आहे तो खाजगी कामासाठी वापरायचा नाही. धोंडूनं काय करायचं, नागरिकांकडून लाच घ्यायची नाही. आणि खडकूनं काय करायचं की लष्कर नियोजन म्हणल्यावर दुसऱ्या देशासोबत संबंध येणार, तर दुसऱ्या देशांकडून भेटवस्तू स्वीकारायच्या नाही. तसेच हे दगडू, धोंडू आणि खडकू जे काम करत आहेत पैसे गोळा करण्याचं, नागरिकांचे प्रकरण हँडल करण्याचं आणि लष्कराचं नियोजन करण्याचं, याचा अहवाल ते काय करतील, शासनाला देत राहतील. तर अशा प्रकारे ही शॉर्ट स्टोरी होती बघा. आता पुन्हा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हे ॲक्ट कसा आहे आणि ॲक्टमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही आता कधी विसरणार नाहीत. जर तुमचे काही सजेशन्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.